ज्योतिषशास्त्रानुसार शनीची चाल ज्या राशींच्या गोचर कक्षेत होत असते त्यांचे आयुष्य वेळोवेळी बदलण्याची शक्यता असते। एखाद्या रंकाचा राजा व राजाचा भिक्षुक बनवण्याची क्षमता शनीकडे असते अशी धार्मिक मान्यता आहे। असं असलं तरी शनी फक्त कष्टदायी किंवा क्लेशकारकच प्रभाव टाकते असे नाही, उलट शनी हे कलियुगातील न्याय व कर्मदेवता म्हणून ओळखले जातात। शनीच्या प्रभावाने एखाद्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते, फक्त त्याची तीव्रता ही इतर ग्रहांच्या प्रभावापेक्षा अधिक असते। यावर्षी शनी जयंती 6 जून रोजी साजरी करण्यात येणार आहे। ज्येष्ठ अमावस्येला शनीचा जन्म झाला, त्यामुळे या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते। या दिवशी कर्मफळदाता शनीची काही राशींवर विशेष कृपा असणार आहे। शनी जेव्हा राशींवर खुश असतो तेव्हा तो व्यक्तीच्या जीवनात अनेक सुखसोयी घेऊन येतो। त्यामुळे यंदा कोणत्या राशींसाठी शनी जयंती लाभदायक ठरणार आहे ते जाणून घेऊयात। पहिली आहे मेष रास। 1 जूनला आपला राशीस्वामी मंगळ आपल्या राशीत प्रवेश करणार आहे, प्रचंड बळ आणि उत्साह देईल। हर्षलही 1 जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल। शब्द जपून वापरावेत असा इशारा देणारा हा ग्रह बदल आहे, हे कायम ध्यानात असू द्या। मंगळावर शनीची दृष्टी असल्याने स्वतःवर ताबा ठेवणे शक्य होईल। विद्यार्थी वर्गाला बाहेरगावी किंवा परदेशी शिक्षणाची कवाडे उघडी होतील, संधीचे सोने कराल। नोकरी व्यवसायात रवी आणि शनीची जोड मिळाल्याने कामकाजात गती येईल, आत्मविश्वास वाढेल, इतरांना योग्य मार्गदर्शन कराल। हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे रोग बिघडेल, वैवाहिक जीवन सुखकर होईल। दुसरी आहे वृषभ राशी। 1 जूनला मंगळ व्यायस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल, तर हर्षल मेषतून वृषभ राशीत प्रवेश करेल। महिन्याचा उत्तरार्ध अधिक उत्कर्षकारक ठरेल। घाई गडबडीत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका। अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे। शुक्र बुधाच्या सहकार्याने आर्थिकदृष्ट्या लाभ होण्याची शक्यता आहे। फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सोबत व्यवहार ज्ञान असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती येईल। विद्यार्थ्यांना नव्या संधी खुणावतील, प्रगती कराल। नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्याल। विवाह उत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळण्यास पूरक ग्रहमान आहे। विवाहित दाम्पत्याने भविष्यासाठी पैसे साठवणे गुंतवणे गरजेचे ठरेल। तिसरी रास आहे मिथुन। 1 जूनला मेष राशीतील हर्षद वृषभेत प्रवेश करेल। चटकन उलगडा होणार न होणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल। 1 जूनला लाभस्थानात मंगळ प्रवेश करेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल। 14 जूनला रवी आणि बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्याने महिन्याचा उत्तरार्ध समाधानकारक असेल। मेहनत घेण्याची आणि युक्तिवाद लढवण्याची उमेद वाढेल। विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे। नोकरी व्यवसायात कामाचे स्वरूप व कामाचे ठिकाण बदलण्याचा संभव आहे। थोडीफार तडजोड करण्याची तयारी दाखवल्यास आपल्यास हिताचे ठरेल। तरुणाईमध्ये प्रेमसंबंध बहरतील। स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणुकीची जोखीम पत्करावी लागेल। आरोग्य चांगले राहील। चौथी रास आहे सिंह। 1 जूनला हर्षल दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल आणि मंगळ भाग्यस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल। तसेच बुध आणि शुक्राच्या सहाय्याने महत्त्वाचे निर्णय घेताना योग्य पद्धतीने विचार विनिमय कराल। विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात रस घ्यावा। नवे विषय चटकन आत्मसात कराल। तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होईल। नोकरी व्यवसायात गुरुच्या साथीने मोठे प्रश्न आणि समस्या सोडवाल। वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल। विवाह उत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवावेत। विवाहितांना जोडीदाराच्या समंजसपणाची साक्ष पटेल। गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक लाभ होईल। अति हव्यास टाळावा। नियमित व्यायामाचे तंत्र सांभाळल्यास आरोग्य चांगले राहील। पुढील रास आहे कन्या। 1 जूनला मंगळ अष्टमातील मेष राशीत प्रवेश करणार आहे। उष्माघात, फोड, पुटकुळे यांचा त्रास सतावेल, तसेच पोटाचे विकार बळावतील। 1 जूनला हर्षल वृषभ राशीत म्हणजेच आपल्या भाग्यस्थानात प्रवेश करेल। बुध शुक्र यांच्या सहयोगाने महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल। याचा पुढील काळात खूप चांगला उपयोग होईल। विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या होतील। कष्टाचे चीज होईल। नोकरी व्यवसायात बुध शुक्राच्या साथीने आर्थिक परिस्थिती उंचावेल। बदलीचे वारे वाहतील। नव्या जबाबदाऱ्या पेलाल। विवाह उत्सुक मुलामुलींनी वधूवर संशोधन कार्यात विशेष रस घ्यावा। विवाहित दाम्पत्याने एकमेकांच्या सहाय्याने वैयक्तिक उत्कर्ष साधावा। हवेतील प्रदूषणामुळे श्वसनास त्रास होईल। पुढील रास आहे वृश्चिक।
1 जूनला हर्षल सप्तम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल, तर त्याच दिवशी मंगळ षष्ठ स्थानातील मेष राशीत प्रवेश करणार आहे. दोन्ही ग्रह बलाढ्य आणि मोठे ऊर्जा स्रोत आहेत. आपल्याला भरपूर ऊर्जा देतील. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. मोठी चळवळ सुरू कराल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील तंत्रज्ञानाचे आकलन चटकन होईल. भाषा, परदेशी भाषा यांच्या अभ्यासात मन रमेल. नोकरी व्यवसायात आपण स्वतः पुढाकार घेऊन काही महत्त्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडावी. निर्णय प्रतिकारक ठरेल. विवाह उत्सुक मुलामुलींनी संशोधन कार्यात यश येईल. विवाहित मंडळींनी नाते जोपासावे, खुलवावे. एकमेकांवरील विश्वास दृढ करावा. गुंतवणूकदारांसाठी मोठी मजल मारू नये. उष्माघात, ताप, सर्दी यांचा त्रास सहन करावा लागेल. धनुरास 1 जूनला मंगळ आणि हर्षल यांचे राशी बदल होतील. मंगळ पंचम स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. हर्षल षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. आपल्या म्हणण्याला, मुद्द्याला आणखी जोर येईल. इतरांवर छाप पाडाल. विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिस्त अंगी बाणवावी. आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती कराल. शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल. नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील. वरिष्ठांकडून यांची चांगली पोचपावती मिळेल. विवाहित दाम्पत्याच्या सहजीवनाचे सूर जुळतील. एकमेकांच्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा. मीन राशी 1 जूनला हर्षल तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल. आपल्यातील धाडस वाढेल. नवे करार करताना नियम, अटी, छुप्या गोष्टी यांच्या बारकाईने अभ्यास करावा. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात नवा जोश येईल. अभ्यासातील शंका वेळच्या वेळी दूर कराव्यात. पालक, शिक्षक, मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभे आहेत. नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तींची गाठभेट होईल. भावी जीवनात याचा लाभ होईल. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन चांगले असेल. एकमेकांच्या साथीने महत्त्वाचे निर्णय घ्याल. घराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी. कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण करावेत. खांदे, दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे.